आणि संघटित वाद बाबासाहेबांनी या ठिकाणी आम्हाला सांगून गेलेले आहेत ते कुठेतरी या ठिकाणी मागं पडलंय। हे म्हणूनचं सरकार या ठिकाणी भांडवलदारांचं सरकार यावणी मारेगाव, यवतमाळ, अमरावती, गडचिरोली त्याचबरोबर चंद्रपूर सारख्या ठिकाणी या ठिकाणी खनिज संपत्ती, जंगल जमीन ज्या बिरसा मुंडांनी लढा लढला ही जंगल जमीन आम्हाला त्या ठिकाणी ताब्यात ठेवायची आहे। आणि या लढाईसाठी कम्युनिस्ट पक्ष सातत्याने उभा आहे। कम्युनिस्ट पक्षाचे मुठभर मावळे या ठिकाणी कम्युनिस्ट पक्षाचे मुठभर कार्यकर्ते त्या ठिकाणी अदानी अंबानीला चॅलेंज करतायत की आमची 70 कोटी मोल भावानं त्या ठिकाणी जमीन घेत आहे आणि अदानी अंबानीच्या घशात घालतायत। हे कम्युनिस्ट पक्ष तुम्हाला चलू देणार नाही। आम्ही त्या ठिकाणी सातत्याने तुमच्यासोबत लढतोय आणि सातत्याने लढत राहणार। या ठिकाणी आमच्या तिकडे बी समृद्धी महामार्ग सारखे महामार्ग आणतायत, शक्तिपीठासारखे महामार्ग आणतायत आणि जमीन अधिग्रहण करतायत। परंतु ही जमीन शेतकऱ्याकडून, गोरगरिबाकडून, गायरान धारकाकडून या ठिकाणी जमीन घ्यायची आणि अदानी आणि अंबानीला त्या ठिकाणी द्यायची। मित्रांनो, आणि एक गैरसमज आपल्यामध्ये झालेला आहे की मोदीचं लग्न झालं नाही, त्याचं लग्न झालेलं आहे मोदीचं, त्याने त्याच्या पत्नीला सोडून दिलेलं आहे। ही खूप त्या ठिकाणी अपमानाची गोष्ट आहे आणि लाजिरवाणी गोष्ट आहे। परंतु सर्वसामान्य जनतेत स्त्रियाबद्दलचा एक वेगळा भाव आहे आणि सांगितलं जातं की मोदीचं लग्न झालं नाही आणि मोदी भ्रष्टाचार कशासाठी करेल। तर मग त्याचबरोबर गब्बरसिंग डाकू सगळ्याला माहिती आहे का, गब्बरसिंग डाकूचं पण लग्न नव्हतं झालं, पण तो गब्बरसिंग डाकू पण चोऱ्या करीत होता। कशासाठी चोऱ्या करीत होता? याचा अर्थ लग्न झालं, स्त्री घरात आली म्हणजे तुम्ही चोरी करायला शिकले असा भाग नाही। स्त्रियांना बदनाम करण्याचं काम या ठिकाणी होत आहे। मित्रांनो, या ठिकाणी अदानी और अंबानी के हिस्से की कितनी जमीन आई है, आपने अदानी और अंबानी को कितनी जमीन दी है, ये हम पूछेंगे आपको। आप ऐसे ही फकीर के नाटक मत करो, हमारे सामने ये नाटक नहीं चलेगा। हम आपका पर्दाफाश करेंगे, आपको इनकलाब की भाषा पर मजबूर करेंगे, इनकलाब का सवाल आपसे पूछेंगे। मोदींनी योजनाच्या माध्यमातून आमच्यावर पाऊस पाडला, ही योजना ती योजना सांगितलं आणि निवडणुका त्या ठिकाणी आपल्याकडे करून घेतला। निवडणूक आयोग त्या ठिकाणी मोदीचा गुलाम झालेला आहे। हा कम्युनिस्ट पक्ष कित्येक वर्षापासून त्या निवडणूक आयोगाला सवाल विचारतोय की निवडणूक त्या ठिकाणी बूथचा मशीन कॅप्चर होत आहे। कितीतरी तज्ञ लोक येऊन पुढे सांगतायत की इलेक्शन कमिशन त्या ठिकाणी कसा आनागोंदी कारभार करत आहे। आनागोंदी कारभार करून इलेक्शन हाती घ्यायचे आणि याचा योजनांचा पाऊस पाडायचा, परंतु नुसता योजनांचा पाऊस पडला। मित्रांनो, मोदींनी सांगितलं की नालीमधून गॅस काढायचा आणि काही जर समजा तुम्हाला नोकरी करून आधीच आमची परिस्थिती नाही, कशा परिस्थिती आम्ही शिकतोय, आम्ही कसं तरी अभ्यास करतोय आणि एवढ्या महाग अभ्यास असताना आम्ही कुठेतरी नोकरीला लागायचं स्वप्न करतोय। इंजिनियर डॉक्टर आमचे भाऊ होत आहेत आणि ज्यावेळेस इंजिनियर डॉक्टर आमचे भाऊ झाले त्यावेळेस मोदी सारखा अनपढ गवार माणूस आणि खूप शर्मिंदीची गोष्ट आहे। मित्रांनो, मोदी हा सातत्याने सांगतोय मी काय शिकलेलो नाही, ही मूर्खपणाची गोष्ट आहे की देशाचा पंतप्रधान हा नालायक आहे आणि तो शिक्षण घेतलेला नाही। शिक्षण घेतलेला पंतप्रधान पाहिजे। जर नाही शिक्षण घेतला तर सांगतो की नालीतून गॅस येतो, पकोडे तळा हा रोजगार आहे। पण आम्ही शिकलेले माणसं आहोत, आमचे भाऊ शिकलेले आहेत, आम्हाला पकोडा तळायचं वाटत नाही। आम्हाला वाटतं की आम्ही चांगला बिझनेस करावा, आम्ही चांगला व्यवसाय करावा, परंतु मोदीच्या राज्यामध्ये, या फडणवीसच्या राज्यामध्ये काही आम्हाला रोजगार राहिलेले नाहीत। म्हणून मी काय केलं मित्रांनो, भाई और बहनों, तुम्हारे खाते में 15 लाख रुपये आहे की नाही? आता मी आपला केळाचा व्यवसाय करणारा माणूस, मी केळाचा गाडा ढकलत नेला आणि तिथं गेलो, त्या सभेच्या समोर गेलो, भाई और बहनों, आपको 15 लाख रुपये आपके खाते में आए की नाही आए? तर मी म्हणलं घ्या केळं। तिकून आवाज आला, भाई और बहनों, आपको 2 करोड़ रोजगार मिला क्या नहीं मिला? मी म्हणलं घ्या केळं। असे आपल्या केळं माती मारण्याचं काम या मोदीने केलेलं आहे। एज्युकेशनचं प्रायव्हेटीकरण होतंय, रेल्वेचं प्रायव्हेटीकरण होतंय, बसचं प्रायव्हेटीकरण होतंय, या रस्त्याचं पण प्रायव्हेटीकरण होतंय, ज्या ठिकाणी आमच्याकडून टोल वसुली केलं जाते। प्रत्येक गोष्टीचं या ठिकाणी प्रायव्हेटीकरण होतंय। आम्ही सांगतोय की या ठिकाणी प्रायव्हेटीकरण नाही झालं पाहिजे। लहानपणीपासून आम्ही प्रतिज्ञा म्हणली, भारत माझा देश आहे, तर भारत
भारत माझा देश असेल तर ही सडक आणि ती त्या ठिकाणी रेल्वे तुम्ही अदानीला का ऐकताय ते एक मालक का करताय हिटलर पण असाच त्या ठिकाणी एका हिटलरच्या हातामध्ये सत्ता देण्याचं काम एका अदानी आणि अंबानीच्या हातामध्ये सत्ता देण्याचं काम त्या ठिकाणी मोदी करताय परंतु मित्रांनो ज्यावेळेस हिटलर आपल्या धर्माला घेऊन ज्यावेळेस असाच माजलेला होता उन्माद करीत होता सत्याचा उन्माद हिटलरला चढला होता त्या ठिकाणी गोविंद पानसरे यांना गोळ्या झाडून मारण्यात आलं गोविंद पानसरे सारखा 75 वर्षाचा त्या ठिकाणी माणूस काय ते 40 आमदार घेऊन गुवाहाटीला जाणार होता का 85 वर्षाच्या त्या ठिकाणी 85 वर्षाचा आमचा कॉम्रेड गोविंद पानसरे यांचे आमदार पळून देणार